माहेरची वाट धरताना अनेक बहिणींची सोबती बनते, ती म्हणजे आपली लालपरी. रक्षाबंधन म्हटलं की आठवणींचा आणि जिव्हाळ्याचा दिवस. कारण याच लालपरीने कुणाची आत्या, कुणाची बहीण कधी गाडीतून उतरेल हीच प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. जय हरी माऊली. काय नाव तुझं? आज रक्षाबंधनाची सुट्टी असल्यामुळे ना बरीच आपली छोटी छोटी फॉलोअर मंडळी ना, कोणी त्यांच्या पप्पाला म्हणे, कोणी त्यांच्या मामाला म्हणे, चला ना आपल्याला दुकानात या काकांना भेटायला जायचंय. मग अशा पद्धतीने सर्व लहान मंडळी आपल्याला भेटायला आली होती. त्यांची व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या भागात टाकीलच, कारण सगळ्यांना काही एका व्हिडिओ घेता येत. रामाची पिंपळस येथील आपले बिग फॉलोअर शंकरराव मोरे ना, हे आपल्याकडे टांबाटी पिकासाठी ना खरेदी करायसाठी आले होते. मग त्यांनी आयडियलचं डिफेन्सर, फ्लोरा सफेद माशीसाठी ट्रॉपिकलचं टॅग फ्लाय गोड याची सुद्धा खरेदी केली. आणि ते भारतीय जनता पार्टीचे ना शहर प्रमुख सुद्धा आहे. आपल्याकडे एवढ्या लांब खरेदीसाठी आल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. नाशिकचे फेमस युट्यूबर करण निखाडे, जे फार्मॅसेट नावाने ना सर्व शेतकऱ्यांना पिंपळगावचे बाजारभाव कळवत असतात. इकडे ना मग हा छोटा फॉलोअर तिकडूनच आवाज येतो होता, मग इकडे बोलावला. गवंडे गावामध्ये एकाच टायमाला 3-3 लालपाऱ्या आल्या ना, म्हटलं चला आपल्या तिन्ही मुरळणी ना आल्याच असतील. मग अशा पद्धतीनं मळ्यात गेलोच होतो. तर मग आपल्या ना या तिन्ही बहिणींची एंट्री झालीच होती. ताईनं लगेच ना अन्नाची टोपी डोक्यात घालायला दिली. विंचूर गावातील आहेर परिवारातील ही आपली लहानी बहीण. मग तिने अगोदर आपल्याला राखी बांध. बाबळवाडीची वाकचौरे परिवारातील ही एक बहीण आणि आडगावची भोर परिवारातली या बहिणी आशीर्वाद घेतले. आणि 2 ओळी बहिणींसाठी बरं का. रक्षाबंधन आलं की आठवतं बालपण, बहिणींसोबत केलेली मस्ती आणि भांडण. राखीचा धागा असू द्या नाजूक, पण बहिणीचं प्रेम मात्र आयुष्यभर टिकणारं मजबूत बंधन.